कृषी घोटाळ्याबाबत धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळताच पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे अजित पवारांकडून संकेत। वाल्मिक कराड प्रकरणाशी मुंडेंचा संबंध न आढळल्यास मंत्रिपदी पुन्हा संधी, अजित पवारांचं सूचक वक्तव्य। सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत माणिकराव कोकाटेंबाबत चर्चा करणार। मंगळवारपर्यंत कोकाटेंसंदर्भात अंतिम निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कारवाईचे संकेत। दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांमध्ये भेट। मंत्र्यांच्या वर्तनावरून शिंदे आणि अजित पवारांकडे फडणवीसांची तीव्र नाराजी। कोकाटेंचा 3 मंत्र्यांची विकेट जाणार असल्याच्याही चर्चा। भाजपमधून सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाच्या पदावर वर्णी लागण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्ष की मंत्रिमंडळात वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मंत्री केलं जाणार। सामनातनं दावा तर पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। राज्यातील 8 मंत्र्यांची विकेट पडणार। मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार। सामनातून मोठा दावा तर सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये शहांकडे असल्याची राऊतांची टीका। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील कालपासून दिल्लीत मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती। तर मी साखर उद्योगाच्या कार्यक्रमाला आलोय, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मंगळवारपर्यंत आता कोकाटेंच्या राजीनाम्याची अपेक्षा। अजित पवारांच्या भेटीनंतर विजय घाडगेंना विश्वास तर सूरज चव्हाणांना पक्षात यापुढे स्थान नाही असं अजित पवार म्हणालेत। घाडगेंचा दावा। मंत्रिपद कुणाला नको असतं का? मंत्रिपद मिळाल्यास आरोग्य खात्यात काम करायला आवडेल, संतोष बांगर यांच्याकडून इच्छा व्यक्त। काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येतात। फोन टॅप होत असल्यामुळे मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात अशी चर्चा। रोहित पवारांची पोस्ट तर फक्त आता आरोप नको पुरावेही द्या, अजित पवारांची यावर प्रतिक्रिया। सामाजिक न्याय विभागाच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमधला वाद चव्हाट्यावर। बैठक घेण्यापूर्वी माझी परवानगी घ्या, शिंदेंचे मंत्री शिरसाट यांचं भाजपच्या माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र। दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी। गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडणार। सांडपाणी प्रक्रिया, बांबू क्लस्टर, विदर्भात खतांचा प्रकल्प, एनसीटी स्क्रीनिंगसाठी AI यांसारख्या विषयावरही चर्चा। पालघर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा। सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे आदेश। घाणीच्या पाण्यात केळी धुवून विक्री। डोंबिवली पश्चिम येथील गोकुळ बंगल्याजवळचा धक्कादायक प्रकार। ठाकरेंच्या शिवसेनेतील राजेंद्र सावंतांकडून हा व्हिडिओ पोस्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीव्समध्ये जंगी स्वागत। राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मिइझू यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर उपस्थित। दोन्ही देशातील तणावानंतर संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण संकेत। काँग्रेस शासित राज्यांमध्ये जातगणना करायला सुरुवात। आधी जातगणना करू शकलो नाही, ही काँग्रेसची नव्हे तर माझी चूक, राहुल गांधींचं विधान। सरन्यायाधीश आता पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही, भूषण गवईंचं मोठं विधान। जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपुरात घालवणार, गवईंची प्रतिक्रिया।